ओम नमो नारायणाय. ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज बुधवार 24 एप्रिल 2024 दिनविषयी शुभाशुभ मुहूर्त आणि राशी भविष्य सांगणार आहे. आज चैत्र कृष्ण प्रतिपदा आहे. आज स्वाती नक्षत्र आहे आणि आजचा दिवस हा उत्तम आणि शुभ दिवस आहे. आज कोल्हापूर येथे महालक्ष्मी रथोत्सव असतो. आजचे शुभाशुभ मुहूर्त सकाळी 6:14 ते 7:51 लाभदायी वेळ आहे. सकाळी 7:41 ते 9:17 अमृत वेळ आहे आणि सिद्धी वेळ दुपारी 11:01 ते 12:26 पर्यंत आहे. परंतु यामध्ये राहू काळ आहे 12 ते 31. या राहू काळामध्ये महत्त्वाची कामे करू नका. चला पाहूया कोणत्या राशीच्या लोकांना मिळणार दैवी आशीर्वाद आणि आजचे हे राशी भविष्य. पहिली रास मेष. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. आवडीचे गोड पदार्थ खायला मिळतील. काही गोष्टी लपवण्याकडे कल राहील. क्षणिक सुखाचा आनंद घ्याल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. दुसरी वृषभ. तुमचा प्रभाव राहील. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल. आवाजात गोडवा ठेवाल. सर्वांशी मिळून मिसळून वागाल. चांगला आर्थिक लाभ होणार. तिसरी मिथुन. फार विचार करत राहू नका. ध्यानधारणा मेडिटेशन करा. इतरांसमोर आपली कला सादर करता येईल. लिखाणाला चांगली प्रसिद्धी मिळेल. वागण्यात धोरणीपणा दाखवाल. चौथी कर्क रास. मुलांच्या आरोग्याशी आणि त्याच्या प्रगतीकडे लक्ष द्या. निर्णय घेताना कुटुंबातील जोडीदाराचे प्रभुत्व राहील. दूरच्या प्रवासायोग संभवतो. अतिविचार करू नका. कफ विकाराचा त्रास जाणवू शकतो. आजच योग व्यायाम आणि चांगला आहार सेवन करायला सुरुवात करा. पाचवी सिंह रास. कौटुंबिक गोष्टीचे भान ठेवा. तुमचे संपर्क क्षेत्र वाढवा. नवीन मित्र जोडले जातील. व्यावहारिक कुशलतेने वागाल. जोडीदाराशी मन मोकळ्या गप्पा मारा. सहावी कन्या रास. इतरांचा विश्वास संपादन करा. वादाला बळी पडू नका. कामाचा जोम वाढणार. हातातील अधिकाराचा योग्य वेळी योग्य वापर करा. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. सातवी तुला रास. कामातील खाचाखोचा जाणून घ्याव्यात. घाईने निर्णय घेऊ नका. शेअर्स सारख्या कामातून धनलाभ होऊ शकतो. सारासार विचार करण्यावर भर द्या. तोंडात साखर डोक्यावर बर्फ ठेवा. आठवी वृश्चिक रास. निर्णय घेताना अविचाराला बळी पडू नका. उतावीळपणे निर्णय घेतले जातील. कुटुंबातील सदस्यांची काहीशी अनुकूलता जाणवेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक प्रगती फास्ट होण्यासाठी दृढ निश्चय करावा लागेल. आध्यात्मिक ठिकाणी अन्नदान किंवा विद्यादान करा. कामाला चालना मिळेल. नववी धनुरास. कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असेल. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे लागेल. सामाजिक जाणीव ठेवून वागावे लागेल. कामातून समाधान शोधाल. हितशत्रूकडून फसवणुकीपासून सावध. दहावी मकर. मनातील अनामिक भीती काढून टाकावी लागेल. काही कामे खेळून राहू शकतात. आर्थिक व्यवहारात सतर्कता बाळगावी लागेल. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील. पैज जिंकाल. 11वी कुंभ रास. घरातील वातावरण आनंददायी असणार. गोड बोलल्याने सर्वांची बळी जिंकाल. कामातील बदल ध्यानात घ्या. आर्थिक बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करा. मन मोकळ्या गप्पा मारा. 12वी मीन रास. उत्तम वैवाहिक सौख्य लाभणार. घरातील ज्येष्ठांना जोडीदाराला नाराज करू नका. जोडीदाराच्या सोबत प्रवासात आनंदी क्षणाचा अनुभव घ्या. कामाची योग्य पोचपावती मिळणार. आतील इच्छा पूर्ण होणार. शुभम भवतो. धन्यवाद.